आर्थिक जगतामध्ये ज्या दोन महत्त्वाच्या बातम्या मला वाटल्यात ना, त्यात पहिलं म्हणजे इक्विटी मार्केट. आता सेबीचा डेटा, आजचं मार्केट आणि ओव्हरऑल परिस्थिती. आणि दुसरं म्हणजे पंतप्रधानांनी सांगितलेलं की तेलाचा वापर हा योग्य रीतीने करावा आणि त्या अनुषंगाने जे काही माहिती डेटा आलेला आहे तो. तर सर्वप्रथम म्हणजे आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे अर्थातच इक्विटी मार्केट. आज मार्केट चालू होऊन 1 तास झाल्यानंतर जो डेटा समोर आलेला आहे त्याप्रमाणे सेन्सेक्स 1000 पॉईंटनी खालती आहे. निफ्टी जवळपास 230-240 पॉईंट्सनी खालती आलेली आहे. आता निफ्टीची लेवल ही 24,000ची तोडून खालती चाललेली आहे. आता आपण काही म्हणू शकतो की FIsनी विक्री केलेली आहे, दुसरीकडे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट्सला ऑपॉर्च्युनिटी मिळत आहेत, अमेरिकन मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने गुंतवणुकीच्या संधी असतील वगैरे. सेबीचा डेटा मंडळींनो काय सांगतो तर तो असं की शुक्रवारी किंवा शुक्रवारपर्यंतचा डेटा आपण पहिले बघूया. तर शुक्रवारची जी FIची विक्री झालेली आहे तर ती जवळपास 4,000 कोटी रुपयांची आहे. आता 1 मे ते 8 मे पर्यंतचा सेबीचा डेटा म्हणतो की FIsनी जवळपास 14,000 कोटी रुपये हे बाजारातनं काढून घेतलेले आहेत. आणि 1 जानेवारीपासून टिल डेट म्हणजे 8 मे पर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत सेबीचा डेटा म्हणतोय की 2 लाख प्लस हजार कोटी रुपयांची विक्री झालेली आहे. 2 लाख प्लस कोटी रुपयांची म्हणजे एक्झॅक्ट जर का म्हणायचं झालं तर 2,06,200 कोटी रुपयांचा माल म्हणजे FIsनी स्टॉक्समधनं विक्री केलेली आहे. आता त्याला ते कदाचित ते युद्धजन्य परिस्थिती, इन्फ्लेशन याच्यामुळे हा सगळा पैसा भारतातनं जाऊन दुसऱ्या कुठल्या तरी देशांमध्ये गेलेला असेल किंवा आपण म्हणूया की तो US मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट झालेला असेल. असो, त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये येऊच या. दुसरी बातमी जी मला वाटते त्या याच्यामध्ये आदरणीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे की तेलाचा वापर आपण योग्य रीतीने करायला पाहिजे. आता याचं कारण असं की आता जी काही तेलाची भाववाढ झालेली आहे म्हणजे आता साधारणपणे $100 प्रति बॅरल तेल आहे. आता त्याच्या याच्यामुळे काय होते की भाववाढ झालेली आहे पण एक्साईज ड्युटी कट झाल्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांना जवळपास 1,000 कोटी रुपयांचा तोटा 1,000 कोटी रुपयांचा तोटा हा डेली बेसिसवरती सहन करावा लागतोय. ओके, मग आता आपली तेलाची रिक्वायरमेंट किती हो आणि ओव्हरऑल आपण जे काही इम्पोर्ट करतो त्यातल्या 3 मोठ्या जे काही इम्पोर्ट्स आहेत 1, 2, 3 मध्ये, तर त्या याच्यामध्ये सर्वात मोठं इम्पोर्ट आपलं कुठलं आहे तर अर्थातच तेलाचं. तर तेलाचं जे काही इम्पोर्ट आपण करतो तर ते इम्पोर्ट आपलं जवळपास $170 बिलियन आहे. $170 बिलियन तेल आपण दर वर्षाला इम्पोर्ट करतो. ओके, दुसरे जे काय आपण करतो त्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत. आता ते $118 बिलियन आपण इम्पोर्ट करतो.